नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे मटण करी. तर त्यासाठी मी कांदा, टमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट आणि खडा मसाला आणि अर्धा लिंबू घेतला आहे. आणि इथं 1 किलो मटण घेतलं आहे बघा. तर आज आहे वेनसडे, बुधवार आहे. तर आज माझ्या सासऱ्यांचा बड्डे आहे, तर त्यामुळं आज मी मटण करी बनवत आहे. आज थोडं स्पेशल मटण करी आणि घी राईस बनवणार आहे. तर त्यासाठी मी पहिले मटण शिजवायला टाकते. आधी मी मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे बघा. मटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी हळद टाकणार आहे, सॉल्ट टाकणार आहे, हा अर्धा लिंबू टाकणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथं मी कुकर ठेवला आहे. आता त्याच्यामध्ये हा खडा मसाला टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आता हा कांदा टाकून घेऊया. इथे मी थोडंसं हिंग टाकणार आहे. इथे थोडंसं हिंग टाकून घेते. आता इथे एक टमॅटो येतो, टमॅटो टाकून घेते. आता हे मटण टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यात मी पाणी टाकणार नाही आहे. या मटणालाच पाणी सुटेल, त्यामुळं पाणी टाकायची गरज नाही आहे. पाणी जर कमी पडलं तर आपण गरम पाणी यात टाकू शकतो. बघू शकता मटणाला पाणी सुटलंय. मी पाणी काहीच टाकलं नाही आहे. तर असं पाणी सुटले मटणाला. तर आता मी हे झाकण लावून घेणार आहे मटण शिजवायला. तर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आपण आता हे कुकर लावून घेऊ. तर इथे मी कुकर लावलं आहे. तर आता हे मटण शिजेल तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. तर मसाल्यासाठी मी इथं कांदा घेतला आहे, टमॅटो घेतला आहे, खोबरं घेतलं, अद्रक लसूण घेतलं थोडासा, आणि इथं तीळ घेतले, खसखस घेतली, आणि याचं तुम्हाला नाव माहीत असेल तर आपण हा सर्व मसाला बी फ्राय करते. त्यासाठी मी कढई ठेवून घेतली आहे. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेते. कढईत कांदा टाकून घेते. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. तुम्हाला पाठीमागं माझ्या बाळाचा आवाज येत असेल टीव्हीचा. तर माझे सासू सासरे बाहेर मंदिरात गेले, त्यामुळे त्याला मी टीव्ही लावून दिली. तर त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. खसखस असं पाण्यामध्ये भिजवून मग ते वाटून घेतात डायरेक्टली. असं फ्राय वगैरे करत नाही. ते देखील छान लागतं, पण मी इथं फ्राय करून घेणार आहे. मी इथं ओलं खोबरं वापरलेलं आहे. ओलं खोबऱ्याची चव खूप छान लागते. आता मी टमॅटो टाकून घेते. टमॅटो मी एकच घेतलं आहे, कारण मी शिजवायला पण एक टाकलं होतं, त्यामुळे एकच वापरलं आहे. आता मी खसखस, तीळ, थोडेसे शहाजिरे आणि हे फूल घेतलं आहे, हे पण टाकून देते. आणि थोडंसं अद्रक लसूण घेतलं आहे, तो देखील टाकून देणार आहे. आपला मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता त्याच्यात मी धनेपूड टाकते. इथे मी 2 चमचे धनेपूड टाकणार आहे. सॉरी, 1 चमचा घरी बनवलेला मसाला टाकते. थोडीशी हळद टाकते, चिमटभर. आणि हा मटण मसाला टाकते 1 चमचा. तर मटण मसाला पण 1 चमचा टाकला आहे. तर आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. तर हा मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. हा थंड झाला आहे. थंड झाला तेव्हा मी मिक्सरमध्ये काढायला घेते. तर इथे मी मसाला बारीक काढून घेतला आहे बघा. आता हा आपण मसाला फ्राय करून घेऊया. तर इथे मी मसाला फ्राय करण्यासाठी मी तूप वापरणार आहे बघा. हे तूप मी घरी काढले. याची पण रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन. हे तूप मी घरी काढले, गावरान तूप आहे. तर हे तूप खूप छान लागतं. तर मग आपण हा मसाला फ्राय करायला घेऊया. तर त्यासाठी मी कढई ठेवली.
तर इथे मी 2 चमचे घी टाकते, तूप टाकते. आता हा मसाला आपण फ्राय करायला घेऊया. मला बोलण्याचा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही समजून घ्या, कारण मी नवीन आहे यूट्यूबवर, तर बोलण्याचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. होईल हळूहळू सवय मला. इथे मी मसाला टाकून घेतला आहे. आता तो व्यवस्थित फ्राय करूया. बघा मसाला एकदम व्यवस्थित फ्राय होतोय. आधी खूप छान फ्राय केलं होतं, त्यामुळे एवढं फ्राय करायची गरज नाही. इकडे आपला मसाला फ्राय होतोय, इकडे मटण शिजलं. तर आपण बघूया. तर बघा मस्त शिजतंय. तुम्ही तेजपत्ता थोडा जळाला होता, तर बघा काही नाही. बघा मटण एकदम व्यवस्थित शिजतंय. आणि याला एकदम म्हणजे जास्त तेल नाही टाकलेलं, पण इतर गॅसला मला तेल आपोआप सुटलंय. तर मला वाटतं भरपूर तेल दिसतंय, पण ते मटणालाच तेल सुटलंय. तर बघा खूप छान शिजलेलं आहे, मसाला फ्राय होतोय. तो होतोय. आणि मसाला फ्राय होता मटणाला भाजी छान होती. तर हा आपला मसाला थोडं तेल सुटलंय. मसाला छान शिजतंय. बघू शकता. हा मसाला व्यवस्थित शिजला, भाजून काढून घेऊया आता. मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तर आपण घेऊया. कसून घ्या. ते कसून घेतली थोडी. तर आपली मटण तयार आहे. तर या प्रकारे जेवायला. मस्त उकळ फुटली त्याला. बघा. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आपण घी राईस बी बनवणार आहोत. बनवणार आहोत. तर बघू शकता किती छान झाली आहे. चव देखील छान झाली आहे. चवीला पण छान आहे आणि दिसायला पण छान वाटते. तर तुम्हाला माझी मटण करी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. प्लीज लाईक करा. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगते, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथं आपला तयार आहे घी राईस आणि मटण करी. तर या पटापट जेवायला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.